नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे भेंडीची भाजी केली आहे। ती भाजी कशी केली आहे तुम्हाला दाखवणार आहे। ही पहा कशी भेंडीची भाजी सुटसुटीत झाली आहे। भेंडीची भाजी म्हटली की लोकांच्या मनात काय येतं, चिकट आहे किंवा कोरडी झाली आहे, तर तशी नाही होणार आहे ही भाजी। मी इथे भेंडी धुवून पुसून घेतली आणि अशी भेंडी बारीक चिरून घ्यायची। बारीक म्हणजे रेंधा करायचा नाहीये, त्यातल्या त्यात चिरून घ्यायचे। अशी भाजी माझी मुलगी नेहमीच करते, मी तिच्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। आता आपण ही सगळी भेंडी चिरून घ्यायची आहे। इथे आपली भाजी चिरून झालेली आहे। ती मी भाजी सगळी एका भांड्यात काढून घेते। त्याच्यानंतर मी पॅन मध्ये काढून घेणार आहे। मी इथे पॅन वापरणार आहे, तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही भाजी करू शकता। भाजी छान होते कढईमध्ये सुद्धा। चला तर मग आता पॅन मध्ये आपण भाजी ओतून घेऊया। भाजी ओतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। मी इथे 4 टेबलस्पून गव्हाचं पीठ घालते। अर्धा किलो भाजी घेतली आहे, त्याला मी 4 टेबलस्पून गव्हाचं पीठ घालते आणि त्यानंतर 2 टीस्पून मालवणी मसाला घालते, अर्धा टीस्पून हळद घालते, पाव टीस्पून हिंग घालते आणि चवीनुसार मीठ घालते। मालवणी मसाला तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही जो वापरता तुमच्या रोजच्या वापरातला मसाला तुम्ही वापरू शकता। आणि ते घातल्यानंतर आपण तेल घालायचे। ह्याच्यामध्ये तेल आपल्याला थोडं जास्त लागणार आहे, 4 टेबलस्पून आपण तेल घालायचे। आणि हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची। या भाजीवर आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाहीये किंवा भाजीमध्ये पाणी सुद्धा घालायचं नाही। ही भाजी स्वतःच्या पाण्यामध्ये शिजत राहणार आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला कोकम सोडलं तर त्यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाहीये, नुसती परतवून आपल्याला ही भाजी करून घ्यायची। इथे बघा मी 3 कोकम घालते त्यामध्ये आणि पुन्हा भाजी परतवून घेते। एवढ्या दरम्यान माझी भाजी 2 ते 3 वेळा परतवून सुद्धा झालेली आहे। ही पहा भाजी जवळजवळ होत आलेली आहे, कोरडी दिसते, त्याचा चिकटपणा आपल्याला दिसत नाही आणि भेंडी शिजलेली आपल्याला दिसते किंवा आपण बघायचं भेंडी शिजली की नाही। अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। किती मोकळी झाली आहे बघा भेंडीची भाजी। आणि आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। ही पहा भेंडीची भाजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे छान मोकळी सुटसुटीत भेंडीची भाजी झाल्यानंतर कोणाला आवडणार नाही ही भाजी। चला तर मग आता मी भेंडीची भाजी सर्व करते। भाजी आवडली असेल तर भाजी घरी करून बघा आणि त्यानंतर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।